वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की आत्ताच जे आहे नवीन एक अपडेट समोर आलेली आहे. आजच्या तारखेमध्ये 20 जानेवारी 2026चं परिपत्रक आहे. इथे बघा काय दिलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. इथे 20 जानेवारी 2026 आणि याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, खूप मोठी बातमी आहे. ठीक आहे, बातमी काय बघा. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती जी केल्या जाणार आहे त्याच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत. ठीक आहे, महाराष्ट्र शासनामार्फत हे परिपत्रक जे आहे निर्गमित करण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र शासनामार्फत. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघूया कोणकोणत्या बाबी आहे महत्त्वाच्या, लवकर बघूया. ठीक आहे, शासन निर्णय आहे. बाहेरचा जर आवाज तुम्हाला आला तर माफ करा मला. ठीक आहे, बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे. ठीक आहे, तर बघूया कोणकोणत्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट बघा, इथं प्रस्तावना दिलेली आहे. प्रस्तावना आहे, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीची कार्यपद्धती संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेली आहे. यातील बहुतांशी तरतुदी पदभरतीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने पार पाडावी या हेतूने करण्यात आल्या होत्या. म्हणजे ही जी काही सर्व गोष्टी आहेत या सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया पार पाडावी या संदर्भात होत्या. तथापि काही तरतुदीमुळे पदभरतीच्या प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले. ही बाब विचारात घेऊन संबंधित काही तरतुदी अधिक्रमित करून सुधारित तरतुदी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. हा प्रस्ताव जो आहे शासनाच्या विचाराधीन होता, त्याच्यामुळे हा प्रस्ताव आणलेला आहे. आणि काही बदल झालेले आहे बघा. आता प्राधान्यक्रमामध्ये किंवा माध्यमामध्ये मी सांगतो तुम्हाला कोणकोणते आहे. शासन निर्णय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. काय शासन निर्णय? खालील तक्त्यात दर्शवण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीच्या कार्यपद्धतीशी संबंधित तरतुदी अधिक्रमित करण्यास व त्याऐवजी आधारित सुधारित तरतुदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. शासनाची मान्यता मिळालेली आहे याला. आणि आता काय काय आहे महत्त्वाचे बदल ते बघूया आपल्यासाठी. शिक्षक भरतीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आता पहिल्यांदाच होणार आहे यावर्षीपासून. ठीक आहे, आपण या संदर्भात एक व्हिडिओ बनवला होता, तुम्हाला आठवत असेल कदाचित. नवीन बदल होणार आहे शिक्षक पद भरतीमध्ये, ते कोणते नाही. आता त्यापैकी किती बदल यामध्ये इम्प्लिमेंट झाले ते बघूया. ठीक आहे, शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील परिच्छेद क्रमांक 2 अधिक्रमित करावयाची विद्यमान तरतूद कोणती होती? विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र होत होता. ठीक आहे, तर यांनी काय करायचं आता, तरतूद काय केलेली आहे बघा. उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठीच लागू राहतील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा म्हणजेच काय सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. एक गोष्ट तुम्हाला इथे क्लिअर झाली का? मला हा पॉईंट तेव्हाच क्लिअर झाला वाचायच्या अगोदरच. जर समजा एखाद्या उमेदवाराने जर समजा परीक्षा दिली आणि एकदा निवड झाली तर त्या मात्र उमेदवाराला नेहमी निवडलं जात होतं प्रत्येक वेळी. तर असं आता होणार नाही, एका उमेदवाराला एकदाच निवडलं जाईल. ठीक आहे, पुढचा निर्णय बघूया. थोडं फास्टमध्ये सांगतोय मी. ठीक आहे, कारण की आपण अगोदर ऑलरेडी 2 व्हिडिओ पडलेत आणि याच्यामध्ये खूप वेळ गेला माझा आज. आता एक नवीन परिपत्रक आलं याच्या संदर्भात. शासन निर्णय क्रमांक 2, इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याची दिनांकापासून अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देण्यात येतील. आता प्राधान्यक्रम जे आहे हे अगोदर होती ही गोष्ट. आता इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, बघा. इच्छुक व अर्थप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपापल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील. हे तर बरोबर आहे. खाली जाऊया. नंतर आहे, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. हेही बरोबर आहे. ठीक आहे, पुढे उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. ठीक आहे, यांनी प्राधान्यक्रमामध्ये काय बदल केला आहे ते बघूया आपण. ठीक आहे, काय आहे समोर, उमेदवारांना त्यांच्या इथं काय बघा. आता हे बघा, हे खूप महत्त्वाचे हे आहे. इकडे घ्या तुम्ही थोडं. हे बघा इथे हायलाईटच केलेलं आहे. लवकरात लवकर मुद्दा समजला हा. बघा इथे काय आहे, उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे तुम्हाला प्राधान्यक्रम किंवा जाहिराती सर्व दिसतील. ठीक आहे, तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. म्हणजे तुम्हाला जाहिराती जरी 500 दाखवल्या किंवा 400-200 दाखवल्या तरी तुम्हाला फक्त प्राधान्यक्रम 50 देता येतील. सदर मर्यादा निवडीची दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्र काय सांगितलं, सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल.
म्हणजे थोडक्यात तुम्ही ते गोष्ट लक्षात ठेवा की दुसरा जो बदल आहे तो आहे तुम्हाला प्राधान्यक्रम फक्त 5 देता येणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त देता येणार नाही. तिसरा निर्णय काय आहे, शासन निर्णय, तो बघूया. शासन निर्णय क्रमांक 3, शिक्षक पद भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले वयासंदर्भात आहे बहुतेक हा उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि सन 2022 आता हा वयासंदर्भात आहे. तर वयासंदर्भात काय नवीन बदल झाला आहे बघा. कधीपर्यंतचं वय तुमचं कन्सिडर केलं जाणार आहे. पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या वय केव्हापासून कन्सिडर केला जाणार आहे. चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करता येईल. बघा आपला तिसरा मुद्दा खरा ठरला. कोणता? पहिला म्हणजे प्राधान्यक्रम लिमिटेड देता येईल, हा एक मुद्दा आपला खरा ठरला. नंतर दुसरा कोणता? हा एक काय वय कधीपासून कन्सिडर केलं जाईल, तुमची जी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती म्हणजे 14 मे 2025 तेव्हा तुमचं वय तिथून तुमचं वय कन्सिडर केलं जाईल. आणि अजून एक कोणता महत्त्वाचा मुद्दा होता एक वरचा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा कोणता होता आपला? गुण. ठीक आहे, हां एकाच वेळेस उमेदवाराची एकदाच निवड होईल, परत त्याचा विचार केला जाणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे 3 झाल्या आता ह्या. आता हे बाकीच्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये मला वाटतं बहुतेक काही सांगितलं असेल खाली. बघूया पटापट काय. उपरोक्त बदल हे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार करावयाच्या पदभरती संदर्भातील स्वीकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातींसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीनुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहतील. संदर्भ क्रमांक 1 ते 4 शासन निर्णयातील तरतुदी तसेच शासन निर्णयाने लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतुदी या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करू इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी देखील लागू राहतील. आणि सगळ्यात शेवटचा आहे सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या तुम्हाला माहिती कुठे उपलब्ध आहे शासन निर्णय? महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा संकेतांक एवढा आहे. आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षरीकृत करून महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. उपसचिव महाराष्ट्र शासन आबासाहेब कवळे सर जे आहेत यांच्यानुसार जो आहे हा शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे. आणि याच्या प्रती ज्या आहेत त्या कोणाकोणाला पाठवण्यात आलेल्या आहे? माननीय राज्यपाल, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, सभापती, माननीय उपसभापती, माननीय अध्यक्ष या सगळ्यांना ज्या आहेत त्या प्रती पाठवण्यात आलेल्या आहे. हा शासन निर्णय आहे. या सगळ्यांना अजूनही खूप साऱ्या जणांना या प्रती पाठवण्यात आलेल्या आहे. इथे नावं आहेत खाली. तर 4-5 ज्या नवीन बदल झाले आता शिक्षक पद भरतीमध्ये किंवा पवित्र पोर्टलमध्ये. कसा वाटला तुम्हाला शासन निर्णय? नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरात लवकर अपडेट पोहोचले त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.